नमस्कार, प्रतिभा खबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज करणार आहे ड्रायफ्रूट्स मिल्कशेक. हे आपल्यासाठी खूप एनर्जी असं ड्रिंक आहे. हे तुम्ही कोणत्याही सीझनला पिऊ शकता. खूप छान टेस्टी आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे सर्वजण घेऊ शकतात. हेल्दी ड्रिंक आहे. तर चला पाहूयात हे ड्रिंक बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे. त्यासाठी मी इथे पिस्ता, बदाम, मनुका, काजू, अंजीर, खजूर घेतलेली आहे. त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. आता एक बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये अंजीर, बदाम, काजू, मनुका, पिस्ता हे आपल्याला भिजत घालायचं आहे. खजूर भिजवायची नाही आहे. ती थोडीशी ओलसर असते, त्यामुळे गरज नाही भिजवायची. हे तुम्ही रात्रभर सुद्धा ठेवू शकता किंवा 4-5 तासासाठी सुद्धा ठेवू शकता. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. थोडासा कचरा वगैरे लागला असेल तर तो निघून जाईल. त्यानंतर भिजेल एवढं पाणी ओतायचं आहे आणि झाकून रात्रभर ठेवू शकता तुम्ही. आता आपले हे ड्रायफ्रूट्स चांगले भिजलेले आहेत, बघू शकता. इथे मी बदामाची साल काढणार आहे. ती सहज निघून येते, त्यामुळे मी बदामाची साल काढणार आहे. आणि हे भिजवलेलं पाणी आपण वापरायचं नाही आहे. पाणी वेगळं करायचं आहे आणि फक्त ड्रायफ्रूट्स आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये आपण बिया काढलेले खजूर घालायची आहे. कारण आपण याच्यामध्ये एक्स्ट्रा कोणतंही साखर किंवा गूळ वापरत नाही, त्यामुळे थोडंसं चवीला गोडसर आणि टेस्टी हेल्दी होण्यासाठी खजूर वापरणार आहोत. आता त्यानंतर याच्यामध्ये मध टाकायचं आहे. मध टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून पेस्ट करून घ्यायची आहे. थोडं थोडं दूध घालत पेस्ट करायचे आहे. एकदम जास्त दूध घालायचं नाही आहे. आपण ह्या ड्रिंकसाठी 1 ते 1.5 ग्लास दूध वापरणार आहोत. पण सुरुवातीला पेस्ट बनवताना आपण थोडं थोडं दूध घालून पेस्ट बनवायची आहे, म्हणजे पेस्ट छान बनते. तर अशा पद्धतीने थोडं थोडं दूध घालत आपल्याला ही पेस्ट बनवून घ्यायची आहे. एका ग्लासमध्ये मी काढून घेणार आहे. असे आपले 2 ग्लास तयार झालेले आहेत. हे आपण सकाळी सकाळी छान असं ड्रायफ्रूट्स ड्रिंक घेऊ शकता. पूर्ण दिवस आपल्याला एनर्जी मिळते. हेल्दी ड्रिंक आहे. अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खाऊ शकतात. आता याच्यावरती आपण पिस्ता गार्निशिंगसाठी टाकणार आहोत. मस्त छान अशी ड्रिंक तयार झालेली आहे.
तुम्ही हा मिल्कशेक नक्की ट्राय करा. एकदम दाटसर असा मिल्कशेक तयार झालेला आहे. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.